UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल, रात्री अमित शहांना भेटणार। महाराष्ट्रातील सत्ता स्थापनावर चर्चेची शक्यता। अमित शहा निरीक्षक म्हणून उद्या मुंबईत येणार। शहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं मत। जास्त जागा असताना मुख्यमंत्रीपद सोडणे योग्य नसल्याची भूमिका, सूत्रांची माहिती। तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की मी पुन्हा उपोषणाला बसणार, जरांगेंचे नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर टीका। दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंतांनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आग्रह। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, प्रवीण दरेकरांसह रवी राणांकडूनही विश्वास व्यक्त। महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 2-2-1च्या फॉर्म्युलावर देखील चर्चा। 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे आणि 1 वर्ष अजित पवार गटाचा मुख्यमंत्री। दादा गट आग्रही असल्याची माहिती। महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही, तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ, अजित पवारांकडून स्पष्ट। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार, मोदी शहा ठरवणार, तोच मुख्यमंत्री स्वीकारावा लागणार। मुख्यमंत्रीपदावरून संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्रीपदासाठी नवनिर्वाचित 5 अपक्ष आमदारांचा फडणवीसांना पाठिंबा। रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव मानेंसह रवी राणांची फडणवीसांच्या नावाला पसंती। जरी फडणवीस असले तरी तुम्ही 20 आहात, पुरुनुरा। उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित 20 आमदारांना कानमंत्र। मुख्यमंत्र्यांसह 20 मंत्र्यांचा शपथविधी होणार। भाजपचे 10 तर शिवसेना राष्ट्रवादीचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांच्या उद्या बैठका। मातोश्री आणि वायबी चव्हाण सेंटरवर बैठका होणार, प्रमुख नेते मार्गदर्शन करणार। ठाकरे गटाकडून विधिमंडळ सचिवालयाला पत्र, विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडीचे नियम लिखित द्यावेत, ठाकरे गटाची सचिवालयाकडे मागणी। यापुढे थेट महायुतीमध्ये जायला हवा, युतीत नसल्यानं महायुतीच्या नेत्यांनी सहकार्य केलं नाही। मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंपुढे बैठकीत भूमिका। अजितदादा आमदार दिलीप वळसे पाटलांनी घेतली पवारांची भेट। प्रतिष्ठान संदर्भात चर्चा, कुठलीही राजकीय बैठक नव्हती। पवारांच्या भेटीनंतर वळसे पाटलांचं वक्तव्य। रोहित पवार आणि अजित पवारांची कराडच्या प्रीतिसंगमावर भेट। थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बघ, दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला। अजित पवार आणि रोहित पवारांचा कौटुंबिक करार झाला। कर्जत जामखेडमध्ये कटाचा बळी मी ठरलो, पराभवानंतर भाजपच्या राम शिंदेंचा मोठा आरोप। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।